नमस्कार, मी विश्वजित। तुम्हाला माहिती आहे की न्यूज अनकटची टीम सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने न्यूज अनकटची टीम पुणे जिल्ह्याचा दौरा करते, तेथील लोकांचा आवाज जाणून घेण्याचा प्रयत्न करते। आणि आत्ता न्यूज अनकटची टीम आली आहे इंदापूर या शहरात। लढत तुल्यबळ जरी असली तरी ती फारशी अवघड पण नाही। त्यामुळे अजितदादांनी त्या विकासाच्या विजनवर माझ्या मागे ठाम उभा आहे। अंकिताबाबांच्या कारकिर्दीत आहे, विकासाने प्रयत्न चांगला केला, विकास केला। त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे इंदापूरच्या शहराचं ब्लूप्रिंट आहे। भरत शाह यांच्याकडून विकासाचा मुद्दा, विकासाचा अजेंडा लोकांसमोर मांडला जातोय, तर दुसरीकडे प्रदीप गारटकर यांच्याकडून आपल्याला पक्षानं उमेदवारी नाकारली आहे, डावललं आहे आणि आपल्यावर अन्याय झाला आहे आणि या पद्धतीने जनतेतून त्यांना सहानुभूती देखील मिळाल्याचं पाहतात। एकीकडं पक्षाचा विकासाचा मुद्दा आहे आणि एकीकडं एक सहानुभूती मिळवण्याचा एक प्रयत्न आहे। यात दोघांपैकी कोणता मुद्दा यशस्वी होईल असं वाटतंय? हा जरा प्रश्न अवघड आहे। हे संपूर्ण प्रॉपर तळागाळात गेल्याशिवाय खरं याच्यावर सांगता येणार नाही। पण तरी मी एवढं सांगतो, निश्चितच दोघांचे मी प्लस पॉईंट म्हणून पुन्हा एकदा रिपीट करीन की अंकिताबाबांच्या कारकिर्दीत आहे, विकासाने प्रयत्न चांगला केला, विकास केला आणि प्रदीपदादा यांनासुद्धा यावेळी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जो काही अन्याय झालेला आहे त्याची सहानुभूतीसुद्धा गावामध्ये आहे असं दिसतं आहे। प्रचाराच्या तोफा तर एवढ्या जोरदार चालू आहेत, म्हणजे कृष्णा भीमा विकास आघाडी असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, ह्या दोन्हींच्या तोफा प्रचंड धडाडू लागलेत इंदापूरमध्ये। खरं तर प्रदीपदादा गारटकर, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांचा गट एकत्र झाला आणि त्यांनी कृष्णा भीमा विकास आघाडी नावाची एक आघाडी टाकली आणि त्याच्यामध्ये त्यांनी 20 उमेदवारही दिलेले आहेत आणि त्यांची जबरदस्त प्रचार यंत्रणा इथं चालू आहे। त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दत्तात्रय भरणे मामा कृषी मंत्री आणि आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शहा यांचं एक पॅनल आहे। यांचं आणि त्यांची प्रचारातले खरे मुद्दे आहेत की विकास, इंदापूरचा विकास। नमस्कार। नगर परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि आपल्याला माहिती आहे की नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे। राज्यभरात एका नगर परिषदेची मोठी चर्चा आहे, ती म्हणजे इंदापूर नगर परिषद। आणि आज आपल्यासोबत इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली, असे भरत शाह आज आपल्यासोबत आहेत। सर, सगळ्यात प्रथम न्यूज अनकटकडून आपलं मनपूर्वक असं स्वागत। नमस्कार। आमची टीम पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। एकंदरीतच ज्या जिल्हा नगरपंचायती आणि नगर परिषदा ज्या आहेत त्यांच्यात काय आहे, म्हणजे वातावरण काय आहे, लोकांच्या जनतेच्या काय भावना आहे, याविषयीचा आम्ही आढावा घेतोय। मात्र इंदापूरची जी नगर परिषद आहे ही मोठी चर्चेत आहे आणि याचं कारण आहे म्हणजे नगराध्यक्षपदाचे जे 2 उमेदवार आहेत, भरत शाह आणि प्रदीप गारटकर, यांच्यातील जी लढत होणार आहे यासाठी चर्चेत आहे। तर ही लढत कशी असणार आहे? नाही, ही लढत तुल्यबळ जरी असली तरी ती फारशी अवघड पण नाही आहे। कारण आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं काम आणि या जनतेवर असलेला संपर्क आणि इथं आम्ही स्थानिक रोज राहत असल्यामुळं या जनतेशी आमचे कौटुंबिक नातं आहे। त्या नात्याच्या जीवावर आम्ही ही निवडणूक 100% जिंकू, यशस्वी होऊ, काही अडचण येणार नाही। समोरच्या पार्टीकडनं जोरात टीका केली जाते, तुमच्यावर चिखलफेक केली जाते असं म्हणू शकतो आणि एक सहानुभूती किंवा तुम्हाला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे आणि आपल्याला डावललं गेलं असा प्रचार केला जातोय, याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? नाही, त्यांना डावललं किंवा नाही डावललं हा तो त्यांच्या पक्षाचा विषय होता। त्यावेळेस मी पक्षामध्ये नव्हतो, परंतु जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी असं स्वतः सांगितलं होतं की मी स्वतः इच्छुक नाही, त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यावी हा पक्षाचा निर्णय आहे। आता पक्षाने निर्णय दिल्यानंतर तो मला मान्य नाही म्हणून जर तुम्ही स्वतः उमेदवारी भरत असाल तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे।
एकीकडनं समोरून तुमच्यावर टीका केली जाते, मात्र तुम्ही सतत विकासाचे मुद्दे घेऊन त्याला उत्तर देताय. तुमच्याकडनं कोणतीही चिखलफेक केली जात नाहीये. विकास हाच तुमचा अजेंडा आहे. काय विकासाचं, इंदापूरच्या विकासाचं काय धोरण आहे तुमच्यासाठी? इंदापूर मुळात आम्ही ही निवडणुकीचा प्रवेश करतानाच आम्ही इंदापूरच्या विकासाचं विजन घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. आणि या इंदापूरचं विकासाचं विजन पूर्ण करण्याची क्षमता आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील, आमचे आमदार दत्तात्रय भरणे असतील, ह्या दोघांमध्ये आहे. आणि त्याच बळावर आम्ही ह्या निवडणुकीमध्ये सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. आणि इंदापूर शहर आता खूप वाढतं आहे, नवीन हद्दवाढ होते. आणि विधानसभेच्या आधी लोकसभेच्या आधी अजितदादांना आम्ही व्यापारी संघाने एक पत्र दिलं होतं की शिरसोडी गोगाव हा म्हणजे करमाळा तालुक्याला जोडणारा एक पूल आम्हाला बेमानं देऊन मिळावा. तर दादांनी तो आम्हाला 2 दिवसामध्ये 388 कोटी रुपयाचा निधी या इंदापूर शहराच्या विकासाकरता दिलेला आहे. त्यामुळे आमच्या इंदापूर शहराची बाजारपेठ ही चौपट होईल, मोठी होईल. आणि ही डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा खूप मोठं नेटवर्क म्हणजे खूप मोठा निधी लागणार आहे. त्या निधीचं नियोजन करून आम्हाला चांगली बाजारपेठ आणि एक चांगलं सुविधा या इंदापूर शहरामध्ये देण्यासाठीचा आमचा मानस आहे. विकासाची असं म्हटलं की एक ब्ल्यू प्रिंट तुमच्याकडे तयार आहेत इंदापूरच्या, त्याविषयी आम्हाला जरा थोडंसं थोडक्यात सांगा. इंदापूरचा विकासाचे ब्ल्यू प्रिंट म्हणजे या इंदापूर शहरामधील प्रामुख्यानं प्रश्न आहे की तरुणांचा रोजगार, त्यांना मिळणाऱ्या नोकऱ्या. आणि आता होणाऱ्या व्यवसाय वाढीमुळं इंदापूर शहरामध्ये जे बेरोजगार तरुण आहेत की ज्यांना नोकऱ्या मिळू शकत नाहीत, त्यांना व्यवसायासाठी मिळणारं जे काही गाळे असतील किंवा जे काही व्यवसाय उपलब्धसाठी ज्या संधी निर्माण करता येतील आम्हाला, महिला बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा सुशिक्षित बेरोजगारच्या योजनेखाली काही व्यवसायांसाठी आर्थिक सहाय्य असेल, या सगळ्या गोष्टी करून आम्ही तरुणांना चांगल्या मार्गाला लावून एक व्यवसाय करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. निश्चितच एका बाजूला आपण पाहतोय की सहानुभूती किंवा भावनिक राजकारण केलं जात आहे, तर एकीकडं विकासाच्या मुद्द्याचं अजेंडा घेऊन जनतेसमोर मांडले जातात हे मुद्दे. सर, आपल्याला समाजकार्याचा एक मोठा आणि दीर्घ अनुभव आहे, आपल्या गेल्या कित्येक पिढ्या या समाजकार्यात आहे. तर या अनुभवाचा फायदा आणि तुमचं जे विकासाचं मॉडेल आहे याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे? नाही, हे बघा, एकतर या आमच्या घराची परंपरा जी सामाजिक कार्याची आहे ती आमच्या आजोबा असतील, नारायणदास शेठजी असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा जे स्वातंत्र्य सैनिक आमच्या इंदापूर तालुक्यातले की जे तुरुंगात होते, तर त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचं कामसुद्धा आमच्या आजोबांनी केलेलं आहे. त्यानंतर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळासारखी मोठी म्हणजे त्यावेळेस आयडियल इंग्लिश स्कूल नावाने 1938 साली शिक्षण संस्था स्थापन केली की ज्या इंदापूर शहरामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं आणि कमी पैशामध्ये चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं, यासाठी त्यांनी त्याची पायाभरणी केलेली आहे. आज त्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 12,000 विद्यार्थी शिकतात. आत्तापर्यंत 4 पिढ्या त्याच्यामध्ये शिकून गेलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांचं सामाजिक धार्मिक कामामध्ये काम असेल, त्यांचं वारकरी संप्रदायाचा त्यांचा वारसा होता. त्यानंतर आमचे चुलते आदरणीय गोकुळदासजी शहा यांनीसुद्धा या इंदापूर तालुक्यामध्ये हाच वारसा टिकूनसुद्धा इंदापूर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये आदरणीय शंकररावजी पाटील यांच्या बरोबरीनं संस्थापक व्हाईस चेअरमन असून त्यांनी त्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा कारखाना उभारणीमध्ये त्यांचंसुद्धा खूप मोलाचं योगदान आहे. आणि त्याचबरोबर ज्या बाकीच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थाच्या उभारणीमध्ये आदरणीय भाऊंच्या बरोबरीनं खूप चांगलं काम त्यांनी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये केलेलं आहे. आणि भाऊंच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी आपलं आयुष्य त्यांच्याबरोबर केलेलं आहे. तोच वारसा आणि वसा घेऊन आज आम्ही सुद्धा शंकरराव पाटील यांच्या विचारानं पुढं चालून तेच ज्या संस्थात्मक कार्य आहे ते आमच्याकडून चालूच होतं. परंतु काही जे मतभेद झाल्यानंतर आम्ही त्यातून थोडंसं बाहेर पडलो. परंतु आमची सामाजिक काम करण्याची जी आहे म्हणजे जे आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझ्या ट्रस्टकडून दरवर्षी मी 2000 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देतो आणि विद्युत शालेय हे करतो. माझ्याकडून आम्ही 4 वर्ष ब्लड बँक चालवली आहे, त्यातून लोकांना खूप मोफत रक्त पुरवठा झालेला आहे. आणि आज या इंदापूर शहरामध्ये मी पूर्ण कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये आमचा सक्रिय सहभाग आहे. समाजातील कुठल्याही जयंत्या असू द्या, महापुरुषांच्या जयंत्या असू द्या, त्याच्यामध्ये आमचा सक्रिय सहभाग आहे.
आणि त्याचबरोबर जी काही लोकांना किरकोळ मदत लागते किंवा हे लागते किंवा लोकांना कमी खर्चामध्ये लग्न कार्य करण्यासाठी आमच्याकडचं एक सांस्कृतिक भवन इथं उभा केलेला आहे की जे गरीब कुटुंबांना ते कमी पैशामध्ये उपलब्ध होऊन चांगली सुविधा मिळते. अशा प्रकारे आमचा अखंडित वारसा हा चालू आहे आणि तो पुढेही चालू राहील. इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर राज्यातले जे बडे नेते आहेत म्हणजे अजित पवार असतील किंवा दत्तात्रय भरणे असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील, यांनी या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकलेत. तुमचं काय कशा प्रकारे बघता तुम्ही या निवडणुकीकडे? नाही का, ह्या दोन नेत्यामध्ये एक फरक आहे. अजितदादांकडं आहे चांगलं काम करण्याचं आणि विजन घेऊन जाणाऱ्या माणसांच्या मागं अजितदादा ठामपणे उभा राहतात. त्यामुळे ते आमच्या मागं उभा राहिलेले आहेत. आमचं काम बघितलेलं आहे, आमचे सामाजिक राजकीयचं आत्तापर्यंतची वाटचाल बघितलेली आहे. त्यामुळे अजितदादांनी त्या विकासाच्या विजनवर माझ्या मागे ठाम उभा आहे. समोरच्या लोकांचा आहे तो व्यक्तिदोष आहे की फक्त शहा नको बाकी कोणीही चालेल तर आम्ही एकत्र येऊन सुद्धा आम्ही काम करू, ही भूमिका त्यांची आहे. त्यामुळे या दोन गोष्टींमध्ये फरक खूप आहे. त्यामुळे त्याबद्दल मी जास्त काही बोलू शकत नाही. निश्चितच विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण जिंकून दाखवू असा विश्वास भरत शाह जे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंदापूर नगर परिषदेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.